स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सेलूमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर प्रमोद कुलकर्णी सर. सिनियर इंजिनियर म्हणण्याचं कारण म्हणजे मागच्या फक्त 34 वर्षांचा अनुभव त्यांना या क्षेत्रातला आहे. गमतीचा भाग सोडा, पण एखादा माणूस 34 वर्ष जर एका क्षेत्रात सलग अविरतपणे काम करतोय तेव्हा त्यांच्याकडे सांगण्यासारखे अनुभव आलेले आजवरचे प्रसंग असे बरेच असतात. आणि या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांच्याबद्दल आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे त्यांनी जे पॉलिटेक्निक जिंतूर मधले केले तर त्या कॉलेजची त्या फर्स्ट बॅचचे पहिले विद्यार्थी आहेत आणि यशस्वी विद्यार्थी असं मी त्याच्यात ऍड करेन. तर ते माझ्यासोबत आता आहेत आणि आपण त्यांच्याशी गप्पांना सुरुवात करूया. सगळ्यात आधी पहिला प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. ते म्हणजे आपली शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आता जसं आपण सांगितलं ते, आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डकडे वळण्यामागची प्रेरणास्थान कोण होतं किंवा प्रेरणा कोण होती ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपणही या क्षेत्राकडे वळावं? माझं प्राथमिक शिक्षण केंद्रीय प्राथमिक शाळा केंदळी म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये गाव होतं, तिथे झालं. आणि 8वी ते 10वी मी नूतन विद्यालय सेलू इथे पूर्ण केलं. त्यानंतर घरच्यांच्या आग्रहास्तव मी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. तसं त्याच्या मागे फार काही त्यावेळेस समजतही नव्हतं आणि खूप ॲडव्हान्स काही असं नॉलेजही नव्हतं त्या काळामध्ये. त्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंग. पण तुम्हाला असं दुसरं काही बनायचं होतं किंवा दुसरी कुठली आवड होती, शिक्षक बनायची, डॉक्टर बनायची, असं काही दुसरं होतं? मला टीचिंग फील्डला थोडस आवड होती की कुठल्या क्षेत्रामध्ये टीचिंग आपण करू. बरोबर बरोबर. पण तुम्ही या क्षेत्राकडे वळलात, आता तुम्हाला समाधानी तुम्ही असाल 100%. हो, या क्षेत्रात बरं झालं आलो ते असणार. बरं, ठीक आहे. दुसरी आणखीन एक आठवण हवी म्हणजे एवढ्या वर्षांपूर्वीची, थोडं भूतकाळापासून आपण सुरुवात करूया चर्चेला. ते म्हणजे की पहिला प्रोजेक्ट जो प्रत्येक इंजिनियरच्या खूप हृदयाच्या आठवणींचा जवळचा असतो आणि सगळ्यात महत्वाचा तो एक स्ट्रगल असतो की शिक्षण झाल्यानंतर आता पहिला प्रोजेक्ट आपल्याला कुठला मिळणार. तर तुम्हाला कुठला आठवते का पहिला प्रकल्प जो तुम्ही स्वतः इंडिव्हिज्युअल केला, कन्सल्टन्सी जेव्हा सुरू केली तेव्हा? तर तो प्रोजेक्ट कसा होता, कसा मिळाला? पहिला प्रोजेक्ट जो होता तो मंठ्यामध्ये एक मला कमर्शियल बिल्डिंगचं काम घेतलं होतं मी, शॉपिंग कॉम्प्लेक्सचं. एक मनियार सेट म्हणून होते, त्यांच्या कामापासून तिथली सुरुवात झाली. आणि सेलूलाही छोटे मोठे बिल्डिंगचे काम स्टार्टअप केलेले आहे. बरोबर. आणि 92ला काय झालं, LIC मध्ये माझं पॅनल व्हॅल्यूअर म्हणून सिलेक्शन झालं, LICच्या पॅनल व्हॅल्यूअर. अच्छा. त्यावेळेस बँका जनरली लोन फायनान्स करत नव्हत्या, तर त्या पॅनलवर मी अपॉइंट झाल्यामुळे इथे बऱ्याचशा लोकांना त्याचा फायदा झाला. त्यांना हाऊसिंग लोन आपण देऊ शकलो. वा, मग ठीक आहे. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे असा म्हणजे तुम्ही या सेलू सारख्या किंवा परभणी जिल्ह्यात काम करताय तर इथं अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. बरोबर आहे. आणि अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेताना बऱ्याचदा धोके सुद्धा संभवू शकतात. तर ही सगळी परिस्थिती तुम्ही कशी हाताळता आणि कसं बघताय परिस्थितीकडे? नाही, अकुशल कामगाराकडून काम करून घेणं थोडंसं अवघडच असतं, पण त्यांना बेसिक नॉलेज यातलं आपण थ्रू प्रत्येक गोष्टीतलं जर सांगितलं म्हणजे टेक्निकली बाबी सोडून त्यांच्या भाषेमध्ये, तर ते त्यांना सोपं जातंय. की कुठल्याही गोष्टीमध्ये जसं कॉन्क्रीट असतं त्याच्यामध्ये स्टील कुठं उघडं न पडलं पाहिजे, त्याला कव्हरिंग आलीच पाहिजे. तर हे टेक्निकली आपण सांगितल्यामुळं त्यांना थोडंसं त्यातलं नॉलेज कळाल्यानंतर पुढं ते त्या चुका करत नाही. बरोबर. त्यांना हे पर्पजली सांगावं लागते प्रत्येक गोष्ट थोडी समजून. दुसरं प्लॅन किंवा रचना किंवा आराखडा जो सगळ्यात महत्वाचा असतो सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये, त्या प्लॅनवर तुम्ही कसं काम करता आणि त्याचं महत्व तुमच्या नजरेतून काय सांगाल? आता मी ज्यावेळेस वर्किंग करत होतो त्यावेळेस मध्ये फार मोठे प्रोजेक्ट नसायचे. 90-95च्या काळामध्ये तालुका प्लेस असल्यामुळे नवीन नवीन थोडंसं डेव्हलपमेंट सुरू होती. मग कमी जागेमध्ये लोकांना खर्चाचे थोडंसं त्यावेळेस आवाज तो खर्च आजच्या सारखं इलिव्हेशन वगैरे मल्टी स्टोरी बिल्डिंग तेवढंसं काही त्यावेळेस प्रकार इथे नव्हता. तर कमी जागेमध्ये कसं बसेल आणि त्याची इकॉनॉमिक कॉस्ट कशी होईल याकडे प्रॉपरली लक्ष देणं. बरोबर आहे. पुढचा प्रश्न म्हणजे आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये पण काम करताय आणि बंगलोरच्या घरांचं काम तुम्ही केलेली आहेत. तर एक वाक्य तुम्ही कायम कस्टमरकडनं ऐकलं असेल ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आम्हाला आता बसवून द्या. तर एक इंजिनियर म्हणून तुमचे तर प्रयत्न असा असतो की एक चांगल्या दर्जेदार बांधकाम दरवेळेला व्हावं आणि लोकांचं तर बजेटची अडचण असते. सो बजेट आणि क्वालिटी किंवा दर्जा या दोन्हीचा समतोल कसा साधता मग अशा वेळी? नाही, क्वालिटी तर आपल्याला मेंटेन करावंच लागते. क्वालिटीमध्ये कसं आहे, जो ओनर आहे त्याला तेवढंसं त्यातलं नॉलेज नसतंय, तर त्यामुळे थोडंसं बजेटचाही विचार त्याचा करावाच लागतो. काही वेळेस काय होतं की इथे समजा G+4चं एखादं डिझाईन असेल आणि त्याची तितकी कॅपॅसिटी नसेल तर थोडंसं आपण त्या डिझाईनमध्येही तो जास्तीत G+1 पर्यंतच जाऊ शकतो, हे आपल्याला माहीत आहे. त्याचं पुढे काही बांधायचं प्रपोजल नाहीये, तर थोडंफार आपण त्यामध्ये कॉम्प्रोमाइज करूनही त्याचं बिल्डिंग करू शकतो. म्हणजे एवढंही नाही की कुठेतरी ते साऊंड कन्स्ट्रक्शन होणार नाही, ती काळजी आपण घेऊन त्याचं करून देऊ.
आणि बरं. इंटेरियर जे आहे की जे की आजच्या कन्स्ट्रक्शन मध्ये ह्या गोष्टी फार वाढल्यात. इंटेरियर म्हणा, इलेव्हेशन म्हणा, ज्या की काही मी तर त्याला अनावश्यकच म्हणेल त्याच्यामध्ये. तो एक अवॉइड केला तर त्यामध्ये बरेचशी कॉस्ट सेव्हिंग होऊ होऊ शकते. शकते. बरोबर आहे. पुढचा प्रश्न थोडा वेगळ्या धर्तीचा आहे. तो म्हणजे असा आहे की तुम्ही आता सेलूमध्ये काम करताय किंवा मूळचे इथले आहात आणि इंजिनियर आहात. अशा दोन्ही तिन्ही डायमेन्शन मधनं तो प्रश्न आहे. तो म्हणजे जर परभणी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास असं जर आपण डोळ्यासमोर आणलं तर एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता पुढच्या 10-15 वर्षात काम करणं गरजेचं आहे जर आपल्याला सेलूला आणि पर्यायानं परभणी जिल्ह्याला पुण्या मुंबईसारखं पुढे न्यायचं असेल तर इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून तुम्हाला कुठले क्षेत्र दिसतात या क्षेत्रांवर आता काम झालं पाहिजे? त्यामध्ये मूळ तर सिव्हिल इंजिनिअरिंग मधला रोडचा जो प्रॉब्लेम आहे, जिकडे तिकडे कनेक्टिव्हिटी ही पाहिजे प्रॉपर, आणि खेड्यापाड्यामध्ये थोडंसं जाण्याचे कम्युनिकेशन तर रोडला वेटेज द्यायलाच पाहिजे. आणि खेड्यामध्येही आता जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे तिथे आरसीसी वर्क वाढलेलं आहे. आणि त्यामध्ये कसं आहे, जुनं जे वुडन कन्स्ट्रक्शन असायचं आता त्यामुळे लाकडाचे प्रॉब्लेम झाले. फार जुनं मळवद माडी ज्याला आपण म्हणतो, आता तिथे जागेचा प्रॉब्लेम आल्यामुळे तिथे आरसीसी स्ट्रक्चर आपण खेड्यामध्ये जाऊनही सर्व्हिस द्यायला पाहिजे त्या लोकांना. ओके. पण हे सगळं करताना मग शासनाकडनं काय अपेक्षा आहेत किंवा शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? जसं तुम्ही रस्त्यांचं जाळं म्हणालात किंवा हे म्हणालात. नाही, शासनाने जे काही त्यांचं स्ट्रक्चर चालू आहे किंवा कन्स्ट्रक्शन वर्कमध्ये आहे तिथे टेक्निकल पर्सन करून ते काम करून घ्यायला पाहिजे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे काही अभियंते असतील त्यांनाही प्राधान्यानं काम द्यायला पाहिजे की जे की सिव्हिल इंजिनियर आहेत. कारण सिव्हिल इंजिनियरची संख्याही वाढलेली आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये कॉम्पिटिशन भरपूर आहे. शासनाने त्याची थोडीशी दखल घ्यायला पाहिजे. नंतर एक दुसरा प्रश्न असा आहे की या एवढे वर्ष काम केल्यानंतर जर एकच प्रोजेक्ट असा सांगायचा झाला की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट असं म्हणता येईल, जो काहीतरी वेगळा आहे, नवीन आहे किंवा जो करताना आनंद समाधान फार वेगळं होतं, तर अशा एका प्रोजेक्टची आठवण काय सांगाल? नाही, इथे सध्या एक स्कूल बिल्डिंगचंच कन्स्ट्रक्शन आहे, इंग्लिश स्कूलचं. तो म्हणजे त्या ओनर कोणी त्याचा रिस्पॉन्स आम्हाला व्यवस्थित भेटतो. बाकी कन्स्ट्रक्शन मध्ये आम्हाला जरा आनंद आहे. आणि असा एखादा प्रोजेक्ट की ज्यामध्ये काहीतरी काम करताना अडचणी आल्या, समस्या आल्या, प्रॉब्लेम्स आले आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, असा एखादा प्रसंग आठवतोय का कुठला? नाही, तसे तर कसे दोघा भावामध्ये एक दोन ठिकाणी कन्स्ट्रक्शन असायचे. त्यांचा जुना जो एरिया असा त्यामध्ये कुठेतरी भावामध्ये स्ट्रगल चालायचा. त्यामध्ये दोघाला समजून सांगून, कारण ताटात काय आणि वाटीत काय तो काही फार फरक पडत नाही, त्यांना समजून सांगून त्यात मार्ग काढून असे कितीतरी मी छोटे मोठे घराचे काम कम्प्लीट केलेत की ज्यामुळे आपल्याला थोडंसं समाधान वाटतं त्यामध्ये की कुठेही भांडणं तंटा वाढू नये त्यामध्ये. येस. दुसरा आता या क्षेत्रात जे आता तरुण इंजिनियर्स येत आहेत, जे पुढं पहिलं पाऊल टाकणार आहे त्या क्षेत्रात, त्यांना एक सिनियर म्हणून आणि एवढ्या वर्षाचा अनुभव म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? ह्या फील्डमध्ये एक तर टाईमला महत्त्व द्यायलाच पाहिजे आणि लोकांना जे आपण सर्व्हिस देणार आहोत ते काम एकदम सचोटीनं, प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित पार पाडायला पाहिजे की ज्यामध्ये आर्थिक व्यवहारामध्येही थोडासाही कमी जास्तपणा होऊ नये कुठे. ओके. दुसरं, कन्स्ट्रक्शनमध्ये जे स्टील वापरतो आपण, ते स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे आणि हे वापरलं पाहिजे? नाही, स्टीलचं तर त्याचं आपण टेक्निकली जर म्हणलं तर ते क्वालिटी कंट्रोलमध्ये टेस्ट केल्यानंतर त्याचं क्लिअरिटी कळून जाते. पण प्रॅक्टिकली मध्ये जो मिस्त्री वगैरे किंवा कॉन्ट्रॅक्टर काम करतो त्यालाही ते वापरायला इझी पाहिजे, हेच सांगता येईल. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरलंय का आणि तुमचा अनुभव कसा होता आयकॉन स्टीलचा? आयकॉन स्टील बऱ्याच ठिकाणी वापरला आपण. प्रॉपर सेलूमध्येही वापरलेला आहे. आणि मागे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट होते माझ्याकडे, गव्हर्नमेंटचे काम केलेलं आहे मी, बंधाऱ्याचं गव्हर्नमेंटचे टेंडर होतं. अच्छा. त्यामध्ये स्टीलचा वापर केलेला आहे. ठीक आहे. सो हे होते सिनियर इंजिनियर प्रमोद कुलकर्णी सर. आणि मी म्हणलं तसं जेव्हा एखाद्या व्यक्तीला 25-30 वर्षांचा अनुभव असतो तेव्हा सांगण्यासारख्या खूप गोष्टी असतात, अनुभवाचे बोल खूप असतात, पण ते अशा काही मिनिटांमध्ये सांगणं अवघड आहे. पण तरी त्यांनी मोजक्या आणि महत्त्वाच्या शब्दांमध्ये आपल्याशी ही गप्पा मारल्या, बातचीत केली. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टीलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.